नमस्कार, श्री स्वामी समर्थ। हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटसावित्री पौर्णिमा साजरी केली जाते। या दिवशी सावित्रीने तिचा पती सत्यवान याचे प्राण यमाकडून परत मिळवले होते। त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाचं पूजन करतात आणि व्रत सुद्धा केलं जातं। यावर्षी वटपौर्णिमा 10 जून वार मंगळवार या दिवशी आलेले आहे। पौर्णिमा तिथी ही 10 तारखेला सकाळी 11:35 सुरू होत आहे आणि 11 तारखेला दुपारी 1:13 समाप्त होत आहे। त्यामुळे वटपौर्णिमेची म्हणजे वडाची जी पूजा आहे ती आपल्याला 10 तारखेलाच करायची आहे। वटपौर्णिमा 10 जून मंगळवारी साजरी केली जाणार आहे। वडाची पूजा करण्याचा जो मुहूर्त आहे तो 10 तारखेला सकाळी 8:52 पासून ते दुपारी 2:05 पर्यंत आहे। या वेळेमध्ये आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे। तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत घरच्या घरी किंवा बाहेर वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाची पूजा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, वटसावित्रीचा उपवास कसा करायचा असतो, या उपवासाला काय खायचं असतं, हा उपवास कधी सोडावा, याचबरोबर गर्भवती महिलांनी उपवास करावा का किंवा वडाचं पूजन कसं करावं, या व्यतिरिक्त अजून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील। जसे की मासिक पाळी संदर्भातील किंवा मासिक पाळीचा 4था दिवस असेल, 2 वेळा डोक्यावरून केस धुवून पूजा करावी का, सूतक आलेला असेल, घरामध्ये कोणी बाळातीन झालेले असेल, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करते। वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि सर्वात अगोदर स्नान करून उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। सूर्याला अर्घ्य देऊन झाल्यानंतर आपला दरवाजा स्वच्छ करून घेऊन दारामध्ये एक छोटीशी का होईना तुम्हाला रांगोळी काढायची आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। बघा, पौर्णिमा असल्यामुळे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत। उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांचं पूजन करायचं आहे। देवपूजा तशीच राहून द्यायची, दारं स्वच्छ करायची नाही, उंबरठ्याचं पूजन करायचं नाही आणि डायरेक्ट स्वयंपाक करून वडाचं पूजन करायचं हे अतिशय चुकीचं आहे। त्यामुळे दार स्वच्छ करून दारात रांगोळी काढून त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करूनच आपल्याला वडाची पूजा जी आहे ती करायची आहे। आता वडाची पूजा करण्यासाठी एखादं मोठं ताट असेल तर त्यामध्ये सर्व साहित्य तुम्हाला जमा करायचं आहे, म्हणजेच काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या सोसायटीमध्ये कुठे वडाचं झाड असेल तिथे आपल्याला पूजेसाठी जायचं आहे। सुरुवातीला बाहेर जाऊन पूजा कशी करायची हे सांगते आणि त्यानंतर मग घरात पूजा कशी करायची हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करत आहे। त्या अगोदर जे काही प्रश्न बऱ्याच जणांना पडलेले आहेत त्याचं उत्तर बघूया। वटसावित्रीचा उपवास कसा करावा? वटसावित्रीचा उपवास हा वेगवेगळ्या भागामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची पद्धत आहे। तर तुमच्या भागात, तुमच्या शहरात कशा पद्धतीने वटसावित्रीचा उपवास केला जातो याची माहिती तुम्ही काढा आणि त्यानुसार प्रथम तुम्ही उपवास करण्याचा प्रयत्न करा। आणि जर तुम्हाला माहिती मिळालीच नाही तर मग तुम्ही व्हिडिओमध्ये जे सांगते किंवा तुम्हाला अजून कोणी काय सांगते त्यानुसार देखील तुम्ही उपवास करू शकता। बघा, आमच्या भागामध्ये केले जाते ते म्हणजे वडाची पूजा करेपर्यंत उपवास धरला जातो आणि त्या वेळेमध्ये वडाची पूजा करेपर्यंत तुम्ही चहा घेऊ शकता, दूध, कॉफी घेऊ शकता, एखादं फळ किंवा ज्यूस देखील घेऊ शकता, पण फराळाचे कोणतेही पदार्थ खाल्ले जात नाहीत किंवा अजून काही खाल्लं जात नाही। डायरेक्ट वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही आपण पूर्णवर्णांचा स्वयंपाक केलेला आहे तो जेवण करून हा उपवास जो आहे तो सोडला जातो। मग वडाचं पूजन झाल्यानंतर जो काही स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा उपवास सोडतात। तर तुमच्याकडे ही पद्धत असेल तर तुम्ही ती करू शकता, पण काही ठिकाणी दिवसभर उपवास केला जातो। दिवसभर उपवासाचे फराळाचे पदार्थ खाल्ले जातात, चहा, दूध, कॉफी, फळे घेतली जातात आणि रात्री चंद्रोदय झाल्यानंतर उपवास सोडला जातो। बऱ्याच भागामध्ये यानुसार केलं जातं। या व्यतिरिक्त बऱ्याच भागामध्ये अगदी 24 तासाचा उपवास धरला जातो। म्हणजे काय की वटसावित्रीचा संपूर्ण दिवस रात्र उपवास धरला जातो, फराळाचे पदार्थ खाल्ले जातात आणि दुसऱ्या दिवशी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी हा उपवास आहे तो सोडला जातो। यानुसार किंवा बऱ्याच जणांकडे तर ह्या दिवशी फक्त पाण्यावर देखील व्रत केलं जातं। तर दुसरा प्रश्न म्हणजे जर तुम्हाला दिवस गेलेला आहे, तुम्ही गरोदर आहात, 1, 2, 3, 4, 5, 6 यापैकी कोणताही महिना सुरू असेल, तुम्हाला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेले नाहीये, सर्व तुम्ही हेल्दी आहात, तुम्हाला कोणतेही बंधन डॉक्टरांनी घातलेलं नाहीये, तर मग अशा वेळेला तुम्ही वटसावित्रीचा उपवास करू शकता
आणि वडाची पूजा देखील तुम्ही करू शकता. पण घरच्या घरी करा किंवा वडाच्या झाडाजवळ जाऊन तुम्ही करा, ते तुमच्यावर आहे, पण तुम्ही करू शकता. पण डॉक्टरांनी जर तुम्हाला बेड रेस्ट सांगितलेले आहे, उपवास करू नका असं सांगितलेलं आहे, तर मग तुम्ही यावर्षी वडाची पूजा करू नका. वटसावित्रीचा उपवास सुद्धा करू नका. 1 वर्ष गॅप घेऊ शकता, काही हरकत नाही. तब्येतीची काळजी घ्या आणि पुढच्या वर्षी मग तुम्ही वडाची पूजा आणि उपवास जो आहे तो तुम्ही करू शकता. आता मासिक पाळीचा 4था दिवस आहे, मग 2 वेळा डोक्यावरून पाणी घेऊन नंतर वडाची पूजा केली तर चालते का? तर बघा, भलेही तुम्ही 2 वेळा काय 10 वेळा जरी डोक्यावरून पाणी घेतलं, तर जर 4थ्या दिवशी तुमचा फ्लो सुरू असेल, म्हणजेच ब्लडिंग सुरू असेल, तर तुम्ही पूजा करू शकत नाही. पण 4थ्या दिवशी तुम्हाला फ्लो जो आहे तो पूर्णपणे बंद असेल, तर मग अशा वेळेला 2 वेळा डोक्यावरून न्हाऊ करून तुम्ही वडाची पूजा केली तरी सुद्धा चालू शकतं. मासिक पाळीचा 1, 2, 3 दिवस असेल किंवा 4था दिवस आहे, तुम्हाला फ्लो सुरू आहे, तर मग अशा वेळेला तुम्ही फक्त व्रत करायचं, म्हणजे वटसावित्रीचा उपवास तुम्ही करायचा, पण तुम्ही वडाचं पूजन करू शकत नाही. वडाचं पूजन तुमच्या घरातील इतर मंडळी जसे की तुमच्या सासूबाई असतील, तुमच्या जावबाई असतील, त्यांनी केलं तरी चालतं, पण तुम्ही वडाची पूजा करू शकत नाही. बघा, बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तेव्हा एखाद्या ताटामध्ये सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे. आता पूजा कशी करायची याच्या सोबतच काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. बाहेर वडाच्या पूजेला जेव्हा आपण जातो तर तिथे गेल्यानंतर खाली बसायचं, एखादं आसन वगैरे घ्यायचं आहे, तिथे असेल तर अतिशय उत्तम, पण बऱ्याच वेळेला आपण आपल्या घरातून घेऊन गेलो तर ठीक राहील. तर त्या आसनावर बसायचं आहे. जो काही आपण दिवा घेऊन गेलेला आहोत तो दिवा सुरुवातीला लावून घ्यायचा आहे, कारण अग्निदेवतेच्या साक्षीने ज्या काही आपण गोष्टी करत असतो तर त्याचं पूर्ण पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळत असतं आणि देवी देवता त्याचा स्वीकार करतात. अग्निदेवतेच्या साक्षीने जे आपण कार्य केलेलं आहे त्याचा म्हणून दिवा लावून घ्यायचा. त्यानंतर 2 विड्याची पानं आपल्याला ठेवायची आहेत. त्यावर थोडंसं गहू किंवा तांदूळ जे काही तुमच्या सोबत घेऊन गेलेला आहात ते थोडंसं ठेवायचं. त्यावर 1 सुपारी ठेवायची आणि ही सुपारी म्हणजेच गणपती बाप्पा स्वरूप, याचं आपण सुरुवातीला पूजन करून घ्यायचं. हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यानंतर फुलं अर्पण करून घ्यायची आहेत आणि आंब्याचा किंवा तुम्ही साखर वगैरे सोबत जे आपण नेलेले आहे त्याचा नैवेद्य दाखवून नमस्कार करून त्यानंतर आपल्याला वडाचं पूजन करायचं आहे. वडाचं पूजन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पाणी त्या वडाच्या झाडाच्या बुंदेशी अर्पण करायचं. त्यानंतर थोडंसं दूध अर्पण करायचं आणि परत थोडंसं स्वच्छ पाणी अर्पण करायचं. त्यानंतर वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्ही हार आणलेला असेल तर तो घालून घ्यायचा किंवा जो काही तुम्ही फुलं आणलेली असतील तर ती तुम्ही फुलं अर्पण करायची आहेत. कापसाची वस्त्रमाळ अर्पण करावी आणि त्यानंतर मग आपल्याला जो काही आपण धागा आणलेला आहे तो धागा जो आहे तो 7 वेळेला वडाच्या झाडाला आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे. पांढरा सुती धागा असतो तो 7 वेळेला घड्याच्या काट्याच्या दिशेने आपल्याला प्रदक्षिणा घालत ओढून घ्यायचा आहे आणि या धाग्याला शेवटी गाठ बांधायची नाही. तुमच्याकडे रीळ जशी आहे तशी तिथे त्याच्यामध्येच अडकून द्यायची आहे, पण तिथे गाठ मारायची नाही. मग 7 वेळा धागा गुंडाळल्यानंतरच वटसावित्रीची जी ओटी असते तर ती ओटी आपल्याला भरून घ्यायची आहे. त्यानंतर वटसावित्रीची कथा ऐकायची आहे किंवा सांगायची आहे. तिथे बऱ्याच जणी महिला ज्या असतात ती कथा वाचत असतात. कोणी तिथे वाचत असेल तर तिथे जाऊन बसून ऐकली तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही वाचन करा, इतर महिलांनी ऐकली तरी सुद्धा चालतं. कथा तिथे वडाच्या झाडाखालीच वाचन करायचे आहे किंवा ऐकायचे आहे आणि त्यानंतर वडाची आरती करून मग आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे किंवा तिथली पूजा वगैरे आपली पूर्ण झाली असं आपल्याला समजायचं आहे. वडाची आरती जी आहे ती तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जाईल किंवा गुगलवरती सुद्धा मिळून जाईल. आरती झाल्यानंतर तिथे 5 महिलांची तुम्ही ओटी भरू शकता किंवा तिथे 5 महिलांच्या ओटीमध्ये थोडेसे गहू आणि 1 आंबा असं आपल्याला द्यायचं आहे. आपण 5 महिलांना द्यायचं. त्या 5 महिला आपल्याला सेम याच पद्धतीने गहू आणि आंबा आपल्या ओटीमध्ये परत देत असतात. तर या दोन्हीपैकी तुमच्याकडे जे करण्याची पद्धत आहे ते करू शकता किंवा या दोन्ही पद्धती तुमच्याकडे नसतील तर तिथे आहेत त्या महिलांना किंवा तुमच्या ओळखीच्या महिलांना तुम्ही कमीत कमी 5 महिलांना हळदी कुंकू जे आहे ते लावायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या घरी येऊ शकता. त्यानंतर घरी आल्यानंतर बऱ्याच जणांच्या घरी बघा या दिवशी पतीचं औक्षण करण्याची पद्धत आहे. मग घरी आल्यानंतर मिस्टरांना औक्षण करायचं
आणि त्यानंतर पूर्णावरणाचा जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तर तो खाऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे। जर तुमच्याकडे पूजा करेपर्यंत उपवास करण्याची पद्धत असेल तर बाकी तुमच्याकडे जेव्हा उपवास सोडला जातो त्याच्यानुसार तुम्ही उपवास जो आहे तो सोडू शकता। आता घरच्या घरी पूजा करायची असेल तर घराच्या आजूबाजूला कुठे नर्सरी असेल तर वटपौर्णिमेच्या अगोदरच एक वडाचं झाड तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि त्याचं पूजन वटसावित्रीच्या दिवशी तुम्ही करू शकता। बरेच जण काय करतात की वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि घरी ती एखाद्या कुंडीमध्ये लावून त्याचं पूजन करतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे। कारण मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हे व्रत जे आहे ते आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करतो आणि तुम्ही जर ज्या फांदीमध्ये जीवच नाही, प्राणच नाहीये त्याचं तुम्ही पूजन करताय, अशा निर्जीव याचं ज्याच्यामध्ये प्राणच नाहीये त्याचं काहीही फायदा होणार नाही। तसेच बऱ्याच वेळेला बघा बोनसाई वडाचं झाड सुद्धा मिळतं, म्हणजे ज्याची वाढ खुंटलेली असते। आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतो आणि वाढ खुंटलेल्या वडाचं पूजन करतो, तर हे सुद्धा पूर्णपणे चुकीचं आहे। तर बघा हे तुम्ही करू नका। खरं तर बघा वडाचं पूजन हे ज्या वडाच्या झाडाला पारंबे आलेले असतात त्या वडाचं पूजन करायचं असतं। जे वडाचं झाड 8 वर्षापेक्षा मोठं आहे खरं तर अशाच झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करावी, पण हे शक्य नसेल तर किमान नर्सरीमधून एखादं वडाचं झाड आणून त्याचं पूजन करायचं आणि मग दुसऱ्या दिवशी किंवा तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादं मंदिर असेल तर त्या मंदिराच्या परिसरामध्ये एखादं आश्रम असेल किंवा आजूबाजूला एखादं शेत असेल तर त्या शेतामध्ये तुम्हाला ते लावून द्यायचं आहे। हे झाड जसं जसं मोठं होईल तसं आपली प्रगती होते, आपल्या पतीचं आयुष्य वाढतं, असा त्यामागील भाव आहे। तर तुम्ही हे करू शकता। बाकी नाही तर तुम्ही रस्त्याच्या कडेला लावा, एखाद्या मोकळ्या जागी लावा, तुमच्या हातून वृक्षारोपण देखील होईल आणि जसं जसं मोठं होईल झाड तसतसं तुमच्या पतीला दीर्घायुष्य सुद्धा मिळेल, हा त्यामागील भाव सुद्धा मग हे केलं तर अतिशय उत्तम राहील। घरच्या घरी पूजा करण्यासाठी जी काही कुंडी असेल झाडाची तर एक पाट घ्यायचा, त्यावर कुंडी ठेवायची, पाटाच्या आजूबाजूला रांगोळी काढून घ्यायची आहे। सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा, आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे। सुरुवातीला त्या झाडाला पाणी अर्पण करून घ्यायचं, त्यानंतर चमचाभर दूध अर्पण करायचं, परत स्वच्छ पाणी अर्पण करायचं, हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर फुलं किंवा जो काही हार असेल तो अर्पण करून घ्यायचा, कापसाची वस्त्रमाळ अर्पण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर जो आपण धागा घेतलेला आहे तो 7 वेळा आपल्याला गुंडाळून घ्यायचा आहे। प्रदक्षिणा मारत मारत आणि त्यानंतर मग आंब्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। वटसावित्रीची ओटी भरायची आहे आणि मग तुमच्या घरामध्ये तुमच्या सासूबाई जाऊबाई वगैरे असतील तर आपण एकमेकींना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। सेम जसं आपण बाहेर एकमेकींची ओटी भरतो तर तशी ओटी भरून घ्यायची आहे किंवा एकमेकींच्या ओटीमध्ये आंबा किंवा त्यासोबत गहू तुम्हाला द्यायचे आहेत आणि यानंतर मग तुम्ही कथा ऐकायची आहे। घरामध्ये इतर कोणी वाचत असेल तर किंवा तुमची स्वतः कथा जी आहे ती वाचायची आहे। त्यानंतर वटसावित्रीची आरती करून तुम्हाला आपलं आसन जे आहे ते सोडायचं आहे। तर या पद्धतीने घरच्या घरी आपण पूजन करू शकतो आणि जेव्हा आपण घरी पूजन करतोय तर त्यावेळेला आंब्याचा नैवेद्य तर दाखवायचाच आहे, पण नंतर तुम्ही जो काही पूर्णावरणाचा स्वयंपाक केलेला असेल तर त्याचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो। आता वटपौर्णिमेला काय करावे व काय करू नये बघा। वटपौर्णिमेला तुमच्या घरातील एखादी साडी असेल किंवा तुम्ही नवीन घेतलेली साडी असेल तर ती तुम्ही घालू शकता, पण शक्यतो काठपदराची साडी घालण्याचा प्रयत्न करा आणि जी साडी आपण सुतक विटाळ मासिक पाळी यामध्ये घातलेली असेल तर ती साडी आपल्याला अजिबात वटपौर्णिमेला घालायची नाही। तसेच हातामध्ये बांगड्या, कपाळाला टिकली, केस बांधायचे या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी आहेत। तसेच हातावर मेहंदी काढायची, नेलपेंट लावायची या ज्या गोष्टी आहेत जरी आपण केल्या तरी सुद्धा पुरेसं आहे। म्हणजेच काय की अखंड सौभाग्याचा सण आहे, मग यासाठी जो काही साज शृंगार जो आहे तो या सणाला महिलांनी आवर्जून करावा। तसेच चुकूनही या दिवशी पांढऱ्या आणि काळ्या रंगाची साडी किंवा बांगड्या घालू नका। तसेच वटसावित्री व्रताच्या दिवशी महिला उपवास करतात आणि वटवृक्षाची पूजा करतात। हे वडाचे झाड त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू आणि महेश याचं प्रतीक मानलं जातं। तसेच या दिवशी आपल्या जोडीदारासोबत वाद घालू नका आणि या दिवशी खोटं देखील बोलू नका, यामुळे व्रत सफल होणार नाही। तुम्ही कमीत कमी या दिवशी 2-2 बांगड्या घाला, पण काचेच्या बांगड्या घाला आणि शक्यतो लाल किंवा हिरव्या रंगाच्या किंवा तुमच्या साडीला मॅचिंग असतील, तुमच्या ड्रेसला मॅचिंग बांगड्या तुम्ही घातल्या तरी सुद्धा चालू शकतात, पण त्या प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या मात्र घालू नका।
तसेच गरोदर महिलांनी एक गोष्ट टाळायची आहे, ती म्हणजे दुसऱ्याची ओटी तुम्हाला भरायची नाहीये, कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे. तुमच्या ओटीमध्ये तुमचं बाळ आहे, मग तुम्ही दुसऱ्याची ओटी नाही भरू शकत. तुम्ही वडाची पूजा करू शकता, पण कोणाची ओटी तुम्ही भरू शकत नाही, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा. तसेच तुमच्या घरामध्ये जर सुतक विटाळ असेल तर फक्त तुम्हाला उपवास करावा लागेल व वडाला जाता येणार नाही व कहाणी मोबाईलवर तुम्ही ऐकू शकता. तर अशा प्रकारे घरच्या घरी आणि बाहेर जाऊन तुम्ही वडाचं पूजन कसं करू शकता हे मी तुमच्यासोबत शेअर केलं. याचबरोबर अजून बरीचशी माहिती, तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सुद्धा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.